पावसाच्या इतर बातम्या आपण पाहूयात। पनवेल शहरासह परिसरामध्ये मुसळधार पाऊस। भिंगारी गावाशेजारी कार पुराच्या पाण्यामध्ये अडकली। क्रेनच्या सहाय्याने कारचा रेस्क्यू। कल्याणमधील अशोकनगर परिसर जलमय। वालधुनी नदी किनारी असलेल्या अशोकनगरमधील घरं पाण्याखाली। घरांमध्ये पाणी गेल्यामुळे मोठं नुकसान। अंबरनाथमध्ये वालधुनी नदीचा प्रवाह वाढला। पुलावरून पाणी गेल्यामुळे प्राचीन शिवमंदिराकडे जाणारा रस्ता बंद। शिवमंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पाणी साचलं। पुण्यामध्ये मुठा नदीचं पाणी पात्राच्या बाहेर। विठ्ठलवाडीमधील भक्त पुंडलिक मंदिर पाण्याखाली। पुण्यामध्ये पावसाचा कहर। ओंकारेश्वर मंदिर पाण्याखाली। मंदिराच्या गाभाऱ्यासह परिसरामध्ये पाणीच पाणी। पिंपरी चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिर पाण्याखाली। दमदार पावसामुळे पवना धरण क्षेत्रामधील पाण्यामध्ये मोठी वाढ। बदलापूर शहर आणि ग्रामीण भागाचा संपर्क तुटला। उल्हास नदीकाठच्या पेट्रोल पंप सुद्धा पाण्यामध्ये बुडाला। बदलापूरमध्ये उल्हास नदीला पूर। आपत्कालीन परिस्थितीमध्ये एनडीआरएफची टीम बदलापूरमध्ये तैनात। कल्याण, डोंबिवली, बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस। बदलापूर जवळील भारत कॉलेजच्या समोरील रस्ता पाण्याखाली। उल्हास नदीला पूर आल्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं। रायगडच्या महाड एमआयडीसी परिसरामधील पूल वाहून गेला। कसबे शिवथर ते समर्थ शिवथर दरम्यान पूल वाहून गेला। महाडमधील सावित्री नदीच्या पाणी पात्रामध्ये वाढ। सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे दासगाव परिसरापर्यंत पाणीच पाणी। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। भिवंडीमध्ये मुसळधार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं। भाजी मार्केट, कमला हॉटेल, कल्याण नाका परिसरामध्ये पाणीच पाणी। कोल्हापूरमध्ये राधानगरी धरण 100% भरलं। राधानगरी धरणाचा 4 स्वयंचलित दरवाजे उघडले। राधानगरी धरणामधून सध्या 2928 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग। मुंबईतील तलावांमध्ये पाणीसाठा वाढला। 7 पैकी 4 तलाव ओव्हरफ्लो। मुंबईकरांवरचं पाणी कपातीचं संकट टळलं। 29 जुलैपासून पाणी कपात रद्द होणार। मुंबईत पीकेसी परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार। वाहनधारकांची कसरत। साताऱ्यातील कन्हेर धरणामधून वेण्णा नदीमध्ये 5 क्युसेक पाण्याचा विसर्ग। वेण्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। साताऱ्याच्या वाई तालुक्यामध्ये पावसामुळे घराची भिंत कोसळली। भिंत कोसळण्याची घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद। साताऱ्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर। रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा निर्णय। साताऱ्यामध्ये कवठे ते भुयाची वाडी दरम्यान कृष्णा नदीमध्ये पूरस्थिती। भुयाची वाडीमध्ये वाहनं पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेली। साताऱ्यातील मर्ढे गावाच्या पुलावरून कृष्णा नदीचं पाणी। वाहतूक बंद झाली। पाण्यातून प्रवास न करण्याचं प्रशासनाचं आवाहन। अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ। हरिश्चंद्रगड परिसरामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहते। रायगड जिल्ह्यामधील 2500 नागरिकांचं स्थलांतर। पूरग्रस्त आणि दरड प्रवण क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। जिल्हाधिकारी किशन जावळे यांची माहिती।
पुण्यामध्ये पुराचं पाणी ओसरल्यानंतर कियाक पुलावरील जलपर्णी काढण्यास सुरुवात. पाण्याचा प्रवाह सुरळीत राहण्यासाठी पालिकेकडून पुलावरील जलपर्णी काढण्यात आली.